हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ज्यांना माझे व्हिडिओज वगैरे आवडतात त्यांनी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही जी काही माझी तयारी चालू आहे ती म्हणजे वेदांत दादाच्या एंगेजमेंटसाठी. तर मी पुण्यालाच होते, सो रात्री हे सगळं मी आवरलं, बॅग भरली आणि त्यानंतर लगेचच सकाळी 6 वाजता मी घरी जायला निघाले. मवारी माऊ माऊ ये ग चला अभी दूर चाललो आम्ही. चला चला चला. हे बघ, हे बघ. कुठं चाललं तू? मी काही नाही करत मावशी. मी काय मावशी? मी मावशी मावशी. रात्री 11 वाजता आमच्यासाठी कष्ट घेतल्याबद्दल. आणि मी हे असंच टाकणार तुझं हू करून. गाईज बघा, इकडे सगळी पब्लिक जमलेली वेदांत दादाच्या एंगेजमेंटसाठी. तिकडे बघा आजी हाय करा. उरली सुरलेली पब्लिक सगळी इकडे आहे. पण हे घाबरतंय मला. तुला काहीच करत नाही, मी मावशी तुझी यार. अगं मी व्लॉग मध्ये तुला घ्यायला आले. हसावं माणसाने. जाऊ दे बाबा, नको रडू, चालले मी. काय झालं? तिला हात दिलं तर चावेल. काय झालं? हसायला कोण नाही सांगितलं. मी असंच टाकणार, असंच. गाईज बघा, इकडे कुल्फी खाणं चाललंय नवरदेवाची. इकडे मी मेहंदी काढतीये सुरेख काकूच्या हातावर, जे की हे वेदांत दादाचे आहे. आणि ही आत्या आहे माझी. अजून ह्या मावशी आहेत. ही कार्तिकीताई, ह्यांचे नाव माहित नाही पण हे आहेत आशुतोष आणि अजून कोणतरी. आता ह्याच्यात इज्जत काय घातली, बरोबर नीटच बोलतो. आणि हा आहे सिद्धांत दादा. कौतुकच नसतं तुला, कौतुकच नसतं. हो सुंदर आहे, मला माहितीये. सुरेख काकू मागचा हात दाखव ना. मागे मागे दिसले दिसली. मॅथ्ससाठी कष्ट चालू आहेत. बाकी सगळे लोक काम करत आहे एंगेजमेंटसाठी. आणि इकडे मॅथ्ससाठी इकडे बघा काय चाललंय. बघा ही आपल्या आश्वात्या सुनेचे कसे लाड चाललेत. काय झालं? ए अगं सुंदर दिसती आत्या तू. बघा ही माझी आत्या किती सुंदर आहे. तिच्या पुढे आम्ही आहेत. अगं सगळे तुला तरुण समजतात. तुटायला तुझ्यामुळं. मी काय केलं? मी हात पण नाही लावला.
रांगोळी काढण्यासाठी आलो आता कार्यालयात आणि डेकोरेशन बघू शकता तुम्ही समोर. किती सुंदर केलंय वाव. कुठे काढायचं? इथे काढू. ते बघा ती तिथे खेळायला लागली लगेच. किती मऊ आहे, किती मऊ आहे ना. उद्या इथे येऊन झोपायचा कार्यक्रम चालू झाल्यावर. आम्ही आलेलो इथे रांगोळी काढायला बट काही रिझन्समुळे आमचं ते कॅन्सल झालंय. सो आम्ही आता परत घरी जाणार आहे. फालतूची चक्कर झाली, घरून इथे आलो, आता परत जावं लागणार आहे. आणि हे सगळं डेकोरेशन बघू शकता तुम्ही. आणि इकडं नवरदेवाचे बिझी एकदम मला काढून देते रांगोळी. आता काढायला पाहिजे सकाळी त्यांचं म्हणणं आहे सकाळी, आमचं म्हणणं होतं आत्ताच काढायचे. ह्यांचं 6-7 इकडे मऊ मऊ मध्ये चाललंय. यांना मस्त भारी वाटतंय. ह्यांचं फक्त खेळणं चालू आहे. ती बघ कशी झोपली. चल बा. डोसा, इडली, सांबर, चटणी, डोसा, इडली, सांबर. आमची माऊ पण इकडे आली. कसं आणलं तुम्ही तिला? गाडीवर. अगो माझी बाल, तू इथे आलोस पिल्लू, इथे आलोस शो ना. धंपी हे बघा शंकर काकाला इथं घेऊन आलेले. काय रांगोळीचं तो नको म्हणलं काढायचं. ये रिटर्न, ये रिटर्न. हळू चल ना. हळू हळू काही नाही का. हळू पळ पळ पळ, हळू पळ फक्त. काय ये ये हळू हळू. काम करून थकलास का तू? रिस्पॉन्स द्यायचं असतं काहीतरी. बघा एवढं काय फोन करून 100 फोन करून मला बोलून घेतलं. काढली मी आल्या आल्याच रांगोळी. हा काय वहिनीचा घागरा आणि हे बहिणीसाठी सगळं इथं केलेलं आहे. घागरा केक कापताना घालणार आहे ना वाटतं. ते केक साठीच नसतो. हे किती सुंदर दिसते. हो झालं. चला फोटो काढू. गोल बाल आहे तू माझ्या. माहित नाही कोणती. थांबा.
जन्म मिळावा समोर यावे दार तुझे अगदी नकळत स्पर्श हजारो वारंवार तुझे आठवणींची गर्दी होते गाभाऱ्याशी सांजेला आठवणींची गर्दी होते गाभाऱ्याशी सांजेला घुमत राहती देहामध्ये अखंड मंत्रोच्चार तुझे सगळ्यांना सांगतो आणि तुझे सांगतो दर्शन मला तुझ्या विना कुठलाही पर्यायच नाही उरलेला हो नाही थांबू थोडे सगळे अधिकार तुझे हो नाही थांबूया थोडे सगळे अधिकार तुझे सारे खिडक्या तुळस माझघर अंगण आणि दुधाच झालो मी आता आहे आणि हे घरदार तुझे पुन्हा कधीही सगळ्यांना माहितीच आहे आपल्याकडे सगळे राजकारणी आहेत त्यामुळे राजकारणाला धरून पण एक कविता सुचली आहे पुन्हा कधीही होणे नाही निवडणूक या मनामध्ये पुन्हा कधीही होणे नाही निवडणूक या मनामध्ये तुझीच सत्ता जन्मसातही काय तुझे सरकार तुझे कायमचा जन्म मिळावा समोर यावे दार तुझे अगदी नकळत स्पर्श हजारो वारंवार तुझे थँक्यू वरदेवाची आई सुंदर अशी हो फायनली माय ब्रदर गेट एंगेज आणि ही माझी बहिणी सुंदर अशी आणि हा वेदांत दादा काय होत पडली पडली जम्पी 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 आहा अशी केलो कुणी केलो आजी जम्पी जम्पी आजी जम्पी जम्पी आजी जम्पी तोडून घेतलं तिने खाल्लेलं चालतं ना नाही काही नको खाऊ घालू चोप चोप फटका देईन मी तू माझे तू खायचं का नाही रिएक्शन्स रिएक्शन्स बघा ना राज देते मिंटूला द्यायचा का फटका नाही असं करू धर रे धर धर माझा काढला काय फोटो काढ नाही बात नाही ती आता मिंटाला खाणार का तिने बघ खूप छोटी बरं गाण करते तरी नको तर फायनली सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून मस्त बसलोय तिथे रिलॅक्स आणि मला बोलायची लाज वाटते कारण माझ्याकडे माझी आत्या बाबा हसतीये आणि ही बघा आमची वहिनी कसं वाटतंय आमचं गाव आणि मी कशी वाटते काकू इकडे आणि दादा कुठे गेला आणि हा वहिनीला एकटीला सोडून तिकडे बसलाय वेदांत दादा इकडे ये बघ इकडे शेजारी आणि ह्या आजी आता सुना पशाला